नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं खमंग मराठीमध्ये। आज मी लहान मोठे सगळ्यांना आवडतील असे सबंध मुगाचे आणि अतिशय पौष्टिक असे धिरडे कसे करायचे याची रेसिपी सांगणार आहे। मुगाची धिरडे करण्यासाठी मी हे सबंध मूग रात्रभर भिजत घातले होते आणि सकाळी आता याला पाणी निथरून ठेवलेलं आहे। आता हे आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे। याचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। त्यासाठी मी यामध्ये मूग ही भिजवलेली मूग यामध्ये घेणार आहे। साधारण 3 वाट्या मूग मी इथे घेतली आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं हे आलं घालायचं आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्या आहे आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे। त्याचबरोबर 1 चमचा जिरं पण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरमधून एक बारीक वाटून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं अर्धी वाटी पाणी पण मी घालणार आहे, कारण आपल्याला बॅटर अगदी बारीक करायचं आहे। थोडंसं वाटण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी पण घालायचं आहे। आता याला वाटून घेऊ। हे आपलं मिक्सरमधून वाटून झालं आहे। हे छान अगदी स्मूथ बॅटर आपलं तयार झालं आहे। आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊ। हे जरा घट्ट आहे, त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला सेट करून घ्यायची आहे। त्यासाठी मी या मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालते आणि हेच पाणी आपल्याला यामध्ये थोडं थोडं घालून घ्यायचं आहे। एक छान आपलं डोस्याच्या पिठासारखं बॅटर तयार झालं आहे। यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मिक्स करून घेऊ आणि आता याचे आपल्याला धिरडे करून घ्यायचे आहेत। गॅसवर आपल्याला तवा तापायला ठेवायचा आहे। त्या तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। यावर असं थोडंसं तेल घालायचं आहे। घालताना गॅस बारीक ठेवायचा आहे आणि मग तव्यावर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करायची आहे। एक बाजू झाली की आपल्याला हे हळूहळू काढून पलटून घ्यायचे आहे। आता या बाजूने आपल्याला हे थोडं होऊ द्यायचे आहे। थोडंसं तेल घालून घेऊ। तसं दुसऱ्या बाजूने तेल नाही टाकलं तरी चालतं। गॅस थोडा मोठा करणार आहे मी आता। दुसऱ्या बाजूने आपला मस्त झालेला आहे। आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। मस्त आपलं हे पौष्टिक असं मुगाचं धिरडं तयार आहे। याला आपण सॉस सोबत किंवा लोणच्या सोबत किंवा एखाद्या चटणी सोबत खाऊ शकतो। अतिशय पौष्टिक असे हे धिरडे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मधल्या वेळेसच्या छोट्याशा भुकेसाठी हे खूप छान आहेत। तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।